सिंदखेड चौफुली नावा रोडवरील ट्रक आणि बसचा अपघात, 17 प्रवासी जखमी, जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू। सकाळी जालना शहरातील सिंदखेड राजा चौफुली वन विभागाच्या उद्यानासमोर ट्रक आणि बसचा भीषण अपघात घडल्याने 17 प्रवासी जखमी झाले। सायकल स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने जोरात बसचे ब्रेक लावले असता बस स्लिप होऊन ट्रकवर धडकून अपघात झाला होता। जखमींना स्थानिकांच्या मदतीने तात्काळ शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले। 4 प्रवाशांच्या डोक्याला लागले असून 10 प्रवासी किरकोळ जखमी आहेत। जखमींवर पुढील उपचार चालू असल्याची माहिती शासकीय सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे। एसटी बस ही पंचवटी आगाराची असून सिंदखेड राजाकडून नाशिककडे जात होती। सध्या कन्हैया नगर ते सिंदखेड राजा चौफुली या बायपासवर अपघाताचे प्रमाण वाढले असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे। आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानव, बुलढाणा। आज सकाळी सिंदखेड राजा नाशिक ही बस जालन्याजवळ कन्हैयानगर जवळ एका सायकल स्वाराला वाचवत असताना ड्रायव्हरकडनं जोरात ब्रेक लागल्यामुळं ती ट्रकला जाऊन धडकली आणि त्यामध्ये 17 रुग्ण या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागामध्ये भरती झालेले आहे। तत्पूर्वी 7 वाजता आजचा फोन आला की एक बसचा ॲक्सिडेंट झालेला आहे। मी त्वरित आमच्या सर्व डॉक्टर मंडळींना आणि स्टाफ नर्सेसना अपघात विभागाकडे धाव घेतली। यामध्ये डॉक्टर मुलगीर हे DMO होते, सोबत जेवढे आमचे अस्थिरोग आहे सर्जन आहे, डॉक्टर जायभाय, डॉक्टर राजीव जाधव, डॉक्टर बांदल, हे सगळे या ठिकाणी आले आणि रुग्णांची आमच्या स्टाफ नर्सेस यांनी देखभाल केली। 17 पैकी 4 रुग्णांना डोक्याला मार आहे, बाकीचे 10 रुग्ण हे किरकोळ जखमी आहे। तर त्यांचा आम्ही CT स्कॅन केलेला आहे आणि 8 रुग्णांचा हा एक्सरे पण केलेला आहे आणि ह्या रुग्णांपैकी कोणताही रुग्ण आम्ही संदर्भित केलेला नाही, पुढे संभाजीनगरला पाठवला नाही। सगळ्या रुग्णांची या ठिकाणी उपचार, औषधोपचार आमचे सगळे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी करत आहेत आणि ज्यांचे CT स्कॅन आहे रिपोर्ट आल्यानंतर त्यांचा पुढील उपचार तज्ञ डॉक्टरांमार्फत या ठिकाणी केला जाणार आहे। मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय जालना।